जगभरात रोज लाखो पार्सल्स इकडून तिकडे जातात. म्हणजे ई कॉमर्सच्या गोदामातले ढिगारे बघा किंवा जहाजावरचे मोठे कंटेनर्स. अगदी बरोबर. आणि या सगळ्यात एक गोष्ट समान असते. हो, तोच एक विशिष्ट भौमितिक आकार ज्याला आपण इष्टिकाचिती म्हणतो, म्हणजे इंग्रजीत रेक्टँग्युलर प्रिझम. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच आकाराची रहस्य उलगडणार आहोत. नक्कीच. कारण एका साध्या सपाट कागदापासून असा हा भक्कम त्रिमितीय आकार कसा तयार होतो हे पाहणं खूप रंजक आहे. हो, आणि त्याच्या रचनेत नेमकं काय दडलंय हे आपण आज समजून घेऊया. कारण कागदाची एक सपाट घळणी जेव्हा दुमडली जाते ना, तेव्हा त्याला अचानक एक खोली किंवा डेप्थ मिळते. आणि हाच प्रवास आश्चर्य करणारा आहे. आपण एका द्विमितीय म्हणजे 2D पातळीवरून थेट त्रिमितीय म्हणजे 3D जगात प्रवेश करतो. हेच तर आश्चर्य आहे ना. हो. एक साधा पुठ्ठा जो सहज वाकू शकतो तो दुमडल्यावर अचानक एवढा मजबूत कसा होतो? म्हणजे या आकाराची सर्व पृष्ठे, ज्यांना आपण फेसेस म्हणतो, ती आयताकार असतात. होय, आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी तंतोतंत जुळतात. बरोबर. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो. जर सर्व बाजू फक्त आयतच आहेत, तर हा आकार इतर कोणत्याही आकारापेक्षा इतका स्थिर का असतो? म्हणजे आपण पुस्तकांचा ढीग कसाही रचला तरी तो पडत का नाही? बरं, इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या आकाराची भौमितिक शिस्त आणि गुरुत्वाकर्षणाचा खेळ. अच्छा, म्हणजे कसं? जेव्हा दोन समान आकाराचे आयत एकमेकांना समांतर ठेवले जातात ना, तेव्हा वरून पडणारा भार एका बिंदूवर राहत नाही, तो संपूर्ण पृष्ठभागावर समान रीतीने विभागला जातो. अरे वा. म्हणजे एकमेकांना काटकोनात जोडलेल्या या रचनेमुळे त्याला एक भक्कम पाया मिळतो. तर अगदी तसंच. त्यामुळेच एकावर एक खोकी रचली तरी खालच्या खोक्याचा आकार बिघडत नाही किंवा ते कोलमडत नाही. म्हणजे नुसता आकार नाही, तर त्यामागचं वजन पेलण्याचं विज्ञान महत्वाचं आहे. हे समजायला खूप सोपं वाटतंय, पण या आकाराच्या आत भुकावून पाहिलं तर भूमितीच्या भाषेत त्याचे काही घटक असतात. हो, नक्कीच. मला आठवतंय या पाठात दिल्याप्रमाणे याला 6 पृष्ठे, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू असतात. पण खरं सांगू, हे आकडे लक्षात ठेवणं मला नेहमीच गोंधळात टाकणारं वाटतं. एखाद्या पोपटासारखं पाठांतर केल्यासारखं वाटतं. पण भूमिती म्हणजे केवळ आकड्यांची पोपटपंची नक्कीच नाहीये. हे घटक एकमेकांशी कसे जोडले जातात हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की पाठांतरापेक्षा रचना महत्वाची आहे? हो. आता बघा, कडा म्हणजे जिथे 2 पृष्ठे एकत्र येतात ती रेषा, आणि शिरोबिंदू म्हणजे जिथे 3 कडा एकत्र येतात तो कोपरा. अच्छा, मग हे समजण्यासाठी मी एक मानसिक चित्र किंवा मेंटल मॉडेल तयार केलं तर चालेल का? हो, सांगा ना. म्हणजे असं कल्पना करूया की वरच्या बाजूला एक आयत आहे, त्याला 4 कडा आणि 4 कोपरे म्हणजे शिरोबिंदू आहेत. बरोबर. आणि तळाशी तसाच एक दुसरा आयत आहे, त्यालाही 4 कडा आणि 4 शिरोबिंदू आहेत. आणि या दोन्ही आयतांना जोडणारे 4 उभे खांब आहेत. झाले ना एकूण 12 कडा आणि 8 शिरोबिंदू. अरे वा, हे खूपच कल्पक मॉडेल आहे. आणि यावरून एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो. कोणता मुद्दा? तुमच्या या उभ्या खांबांमुळेच त्या 2 सपाट आयतांना एकमेकांशी जोडता येतं. या उभ्या कडा केवळ 2 आयतांना जोडत नाहीत, तर त्या संपूर्ण आकाराला ती त्रिमितीय ओळख देतात. खरंय. म्हणजे एकमेकांशी जोडलेली ही गुंतागुंतीची वाटणारी रचना प्रत्यक्षात किती साधी आणि प्रभावी आहे हे यातून स्पष्ट होतं. आणि याच रचनेमुळे तो आकार आतून पोकळ असूनही बाहेरून येणारा दाब सहज सहन करू शकतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे सर्व घटक मिळून एक परिपूर्ण आणि भक्कम अशी इष्टिकाचिती तयार करतात. अगदी बरोबर. म्हणूनच आपल्या रोजच्या वापरातील मोबाईलच्या बॉक्सपासून ते कपाटापर्यंत सगळीकडे हाच आकार पाहायला मिळतो. त्याची खरी उपयुक्तता त्याच्या याच साध्यापणात आहे. हो ना. पण आता ही चर्चा थांबवण्यापूर्वी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सुरुवातीला बघितलं की एका सपाट घळणीपासून हा 3D आकार बनतो. हो, अगदी. पण समजा एखादा बॉक्स उघडून पुन्हा पूर्णपणे सपाट केला तर त्याची ती घडणी नेहमी एकाच प्रकारची दिसेल का? हां, खूप छान प्रश्न आहे. एकाच इष्टिकाचितीसाठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या द्विमितीय घडणी तयार होऊ शकतील हा विचार करून आपल्या आजूबाजूच्या साध्या पुठ्ठ्याच्या खोक्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. नक्कीच. पुढच्या वेळी एखादं पार्सल आलं तर ते उघडून पाहिल्यावर त्यात 3D जादूमागे कोणती सपाट आकृती लपलेली आहे याचा शोध घेणं रंजक ठरेल. हो, अगदी. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.